ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो. तर आज आपण पाहूया बोरनान म्हणजे काय आणि मकर संक्रांतीच्या काळामध्येच याला का विशेष महत्त्व आहे. पहिल्या 3 वर्षामध्येच मुलांचे बोरनान का करावे असे प्रश्न तुम्हालाही असतील, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. मकर संक्रांती हा वर्षाचा नवीन जानेवारीतला पहिला सण. हा सण अनेक ठिकाणी साजरा करण्यात येतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या सणाला छोट्या मुलांना बोराने आंघोळ घालतात. म्हणजे त्यात काय काय सामान असते हे सगळं आपण आज पाहूया. का घालावे बोरनान आणि आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहेत बोरनान. तर चला आज करूया सुरू हा व्हिडिओ. बोरनान हा बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला घालतात, पण ते बाळ खूप लहान असतं, त्यालाही आठवत नाही आणि त्यालाही त्याचा आनंद घेता येत नाही. म्हणून खूप ठिकाणी 3 वर्षापर्यंत आणि काही ठिकाणी 5 वर्षापर्यंत पण बोरनान केले जाते. तर हे का करावे ह्याच्या मागं आयुर्वेदिक ही कारण आहे. तर चला आज आपण ते पाहूया. शिशुसंस्कार अशी याची व्याख्या आहे. मात्र लहान मुलांचं उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनान घालण्याची परंपरा पद्धत आजपर्यंत करण्यात येते. ही जरी पारंपरिक पद्धत असली तरीही शास्त्रानुसार संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतो. त्या बदलाची बाळाच्या शरीराला सवय नसते आणि त्यामुळे त्यात काही अडचण येऊ नये त्यासाठी हे बोरनान केले जाते. त्यामध्ये उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोर, चुरमुरे, चॉकलेट, बिस्किट असे लहान मुलांच्या आवडीचे पदार्थ आपण मिसळतो. काही ठिकाणी वाटाण्याच्या शेंगा असे खूप काही आपण मिसळू शकतो आणि अशा खेळातून ते फळांचा आस्वाद पण घेतात आणि त्यांना फळ खाण्याची सवयही लागते आणि ते छोट्या मुलांना पाहायला पण खूप गोड वाटतं. आणि बोरनानाला सगळ्या छोट्या मुलांना बोलवण्यात येते. घरामध्ये सजावट केली जाते, रांगोळी काढतात आणि पतंगाचे सजावट करून ही सजवतात. आणि बोरनानाला आता हलव्याचे दागिने घेतात, हलव्याचे दागिने बाळाला घालायचे, असं काळा ड्रेस घालायचा, असं खूप काही सजवून असे सुंदर असं घरामध्ये प्रसन्न वातावरण होते. त्यामुळे सगळेजण खुश होतात आणि बाळालाही खूप असं नवीन काहीतरी वेगळं वाटतं. आणि बोरनानाला मुहूर्त काय, तर बोरनान हे 14 जानेवारी संक्रांतीच्या दिवसापासून साधारणतः रथसप्तमीपर्यंतच्या दिवशीपर्यंत मधल्या दिवसात कधीही तुम्ही हे करू शकता तुमच्या सोयीप्रमाणे. याला काही मुहूर्ताची गरज नाही, पण खूप जण तर रथसप्तमीपर्यंत करता येते, पण खूप जण 14 जानेवारीला संक्रांतीच्या दिवशीही करतात. पहिल्या वर्षीचं खरं तर बोरनान करतात, पण आपण 5 वर्षापर्यंत काही ठिकाणी करता येतात. ह्यात काळ्या रंगाचा वापर करणे शुभ मानले जाते. त्यामुळे बाळासाठी काळ्या रंगाचा ड्रेस, मुलीसाठी फ्रॉक, मुलांसाठी कुर्ता असे आणावे. हलव्याचे खास दागिने बाजारात मिळतात, ज्यामध्ये तिळाचा उपयोग केला असतो, ते आणावे. बोर, करवंद, चॉकलेट, तिळगुळ, फुटाणे, उसाचे तुकडे आणि असे खूप काही आपण चॉकलेटही त्यामध्ये मिसळू शकतात. हे असे आहे बोरनान. त्यामागे आयुर्वेदिकही आहे. म्हणजे थंडीमुळे तीळ खाल्ल्याने अंगामध्ये उष्णता येते आणि ते बाळालाही पाहायला खूप छान वाटते. असं आहे ह्या मागचं कारण. तुमच्या घरी छोटं बाळ असेल तर तुम्हीही घालू शकता असे सुंदर असे बोरनान. आणि आजकाल दगदगीच्या जीवनांमुळे खूप लोकांना टाईम नाही आहे, खूप लोक नोकरी करतात, पण आपल्याकडे या परंपरा जपल्या जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे. काही परंपरा या लुप्त होत आहेत आणि परंपरा जपणं ही आपलीच जबाबदारी आहे. यामध्ये काही अंधश्रद्धा नाही आहे, शास्त्रही आहे. त्यामुळे एक मजा म्हणून आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी पालकांनी नक्कीच ही परंपरा जपत हा सण साजरा करावा. या निमित्ताने एकमेकांसाठी प्रेम, आपुलकी आणि आरोग्याच्या दृष्टीनेही योग्य ठरते. हे असं आहे बोरनान. आणि असेच नवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब ही नक्की करा.